काही मूवीज अशा असतात की ज्यांचा रिव्ह्यू नाही केला जात आणि अशा मूवीजला रेटिंग्स देणं सुद्धा एक इन्सल्ट सारखं असतं. अशा मूवीज फक्त एन्जॉय करण्यासाठी किंवा फील करण्यासाठीच बघितल्या जातात आणि अशीच एक मूवी थिएटर्समध्ये रिलीज झाली आहे जिचं नाव आहे छावा. ही मूवी छत्रपती संभाजी महाराजांची एक बायोपिक आहे आणि या मूवीमध्ये त्यांची पूर्ण हिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या मूवीमध्ये विकी कौशल हे लीड कॅरेक्टर आहेत ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा रोल केला आहे आणि त्यांना सोडून रश्मिका मंदाना ज्यांनी महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्ना ज्यांनी औरंगजेबचं कॅरेक्टर केलं आहे असे काही मुख्य कलाकार आहेत. पण छत्रपती संभाजी महाराज हे एक असं व्यक्तित्व आहे की ज्यांच्याबद्दल बोलताना किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी बनवताना खूप सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे. यांच्याबद्दल जर तुम्ही काही चुकीचं दाखवलं किंवा जर खोटा इतिहास दाखवला तर त्याचे खूप वाईट परिणाम असू शकतात. आणि त्यात ही मूवी आहे बॉलिवूडची आणि बॉलिवूडला तर इतिहास मोडून तोडून दाखवायची सवयच आहे आणि अशा मूवीज आपण बघितल्या आहेत जसं की बाजीराव मस्तानी आणि पद्मावत ज्यामध्ये इतिहासासोबत किती छेडछाड केली गेली आहे. तर या सगळ्याच्या दरम्यान छावा ही मूवी किती चांगली आहे. या मूवीमध्ये सुद्धा इतिहासासोबत छेडछाड केली गेली आहे किंवा जशी आहे तशी एका उत्कृष्टपणाने ही मूवी सादर केली आहे. या सर्वांचं उत्तर द्यायला तर मी आलोय, तुमचा रिव्ह्यू वाला भाऊ ओमकार विथ फिल्म चर्चा. बघा, मूवीबद्दल सांगायला गेलं ना तर खरोखर सांगतो मूवी अतिशय उत्कृष्ट आहे. मूवीचं प्रेझेंटेशन, मूवीचे डायलॉग्स आणि मूवीमधील ऍक्टिंग खूप टॉप नॉच आहे आणि त्यामध्ये काही डाऊट नाही की ही मूवी पुढे जाऊन खूप मोठी कमाई सुद्धा करेल. विकी कौशल ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची ऍक्टिंग केली आहे त्यांची ऍक्टिंग खूप ऑथेंटिक आणि खूप रिअल फील होते आणि काही वेळानंतर थिएटरमध्ये असं वाटत नाही की तुम्ही विकी कौशलला बघताय, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही महाराजांना समोर बघताय. विकी कौशल सोडून महाराणी येसुबाईचं कॅरेक्टर रश्मिका मंदानाने केलेलं आहे आणि त्यांच्या कॅरेक्टरच्या ऍक्सेंटमध्ये किंवा डायलॉग डिलिव्हरीमध्ये थोड्याशा कमी आहेत आणि त्या आपल्याला इझिली नोटीस सुद्धा होतात. पण त्या कमी अशा नाहीत की त्यांनी मूवीवर खूप मोठा इम्पॅक्ट पडेल, कारण त्यांची कमी मूवीच्या बाकीच्या साईड कॅरेक्टर्सनी पूर्णपणे निभावली आहे. मग ते आशुतोष राणा असो किंवा बाकीचे कॅरेक्टर्स असो किंवा औरंगजेबच का असो, तुम्हाला असं वाटणारच नाही की अक्षय खन्नाने तो अभिनय केला आहे. खूप मस्त ऍक्टिंग केली आहे त्यांनी. मूवीचं जर प्रेझेंटेशन म्हणलं तर मूवीचे जे ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत, मूवीचा जो क्लायमॅक्स आहे तो इतक्या चांगल्या प्रकारे दाखवला आहे की मूवीची एंडिंग बघताना तुम्ही अक्षरशः रडाल आणि मूवी बघताना असे भरपूर मुवमेंट्स आहेत की जेव्हा अक्षरशः गूजबम्स येतात आणि असा एक सुद्धा नसेल थिएटरमध्ये जो रडला नसेल मूवीचा क्लायमॅक्स बघताना. आता काही लोकांच्या अशा डाऊट आहेत की मूवी स्लो आहे किंवा बोरिंग आहे, तर त्याबद्दल मी असं म्हणेन की ही एक हिस्टॉरिकल मूवी आहे आणि या मूवीची स्टोरी लोकांना कळण्यासाठी थोडं थोडं बिल्डअप केलं जातं आणि या मूवीमध्ये सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळतं. या मूवीच्या स्टोरीला स्टार्टमध्ये थोडंसं बिल्डअप केलं गेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा सेकंड हाफ येतो स्पेशली त्यामध्ये मूवीचे जे लास्टचा 1 तास आहे त्यामध्ये पूर्ण सगळ्या कमी भरून निघतात आणि मूवी एका अशा लेवलला एक अशा पीकला जाते की जिथे तुम्ही मूवीला हिट करूच शकणार नाही आणि तिथे तुम्ही सर्व विसरून जाल की ही मूवी बोरिंग होती किंवा काय होती. इन द एंड मूवी खूप चांगली आहे. आता असं पण आहे की काही लोक या मूवीचे हेटर्स आहेत, ते म्हणतात की या मूवीने मुस्लिमांना टार्गेट केलं आहे, त्यांच्याबद्दल चुकीचं दाखवलं आहे किंवा हा इतिहास कधी घडलाच नाही किंवा मूवीचं फेक कलेक्शन्स दाखवत आहेत. पण त्यांना मी फक्त असे विचारू इच्छितो की काय तुम्ही खरंच ही मूवी पाहिली आहे की फक्त सोशल मीडियावर काही लोकांना फॉलो करून असं बोलत आहात. कारण जी छावा मूवी मी पाहिली त्यामध्ये काहीच चुकीचं दाखवलेलं नाहीये. हा थोडाफार मसाला ऍड केला आहे जे प्रत्येक मूवीमध्ये ऍड केला जातो, बट असं काही नाहीये की त्याने पूर्ण इतिहासावर इम्पॅक्ट पडेल. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जाऊन ही मूवी एन्जॉय करू शकता. मूवीचे बीजीएम AR रहमानने दिलेले आहे आणि ते सुद्धा खूप मस्त आहे. फक्त काही असे सॉंग्स किंवा थोडे असे लिरिक्स आहेत जे मिसमॅच झाले आहेत, पण ते सुद्धा आपण इग्नोर करू शकतो. आणि जसं की मी स्टार्टला म्हणलं, या मूवीला मी कोणती रेटिंग वगैरे देणार नाहीये, कारण छत्रपती संभाजी महाराजांसोबत आपण इतके कनेक्ट करतो, स्पेशली महाराष्ट्रीयन लोक, की त्यांना आपण दैवत मानतो आणि अशा टॉपिक्सवर मूवी बनणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही ही मूवी तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन पहा, एन्जॉय करा आणि लोकांसोबत हा रिव्ह्यू शेअर करा जेणेकरून बाकी लोक सुद्धा ही मूवी बघण्यासाठी जातील. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला आणि कमेंटमध्ये जय शिवराय बोलायला विसरू नका. आणि हा, जर शिवरायांबद्दल बोलतच आहोत तर मूवीमध्ये थोड्या मिनिटासाठी काय होईना शिवरायांबद्दल एक थोडंसं रेफरन्स दिलं आहे, ते तुम्ही मिस करू नका कारण ते खूप मस्त दाखवलेलं आहे. इन द एंड मूवी अमेझिंग आहे, जावा एन्जॉय करा.